गोष्ट फक्त ऐकण्यासाठी नसतात. त्या मनाला हलवतात, संस्कार देतात आणि कधी-कधी आपल्यालाच आपली ओळख करून देतात. लोककथा, परंपरा, सण आणि संस्कृती या सगळ्यांच्या ओघात दडलेलं शहाणपण आज आपण पुन्हा एकदा उलगडणार आहोत. तुम्ही ऐकत आहात लोककथा व संस्कृती. चला तर मग आजची गोष्ट सुरू करूया. रंगांचा सण आहे होळी. पण खऱ्या अर्थानं होळी फक्त रंगांची नसते. ती असते मन शुद्ध करण्याची, जुने राग जाळण्याची आणि नव्याने माणूस होण्याची. एक छोटंसं गाव होतं. गावात होळीची तयारी सुरू होती. रस्त्यावर लाकडं जमा होत होती. घराघरात गोडधोड बनत होतं. लहान मुलं उत्साहात होती. पण मोठ्या माणसांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्या गावात दोन शेजारी होते. एकमेकांशी वर्षानुवर्ष बोलत नव्हते, कारण एक जुना वाद, ज्याची आठवण कोणालाच नीट नव्हती, पण राग मात्र अजूनही जिवंत होता. होळीचा दिवस आला. संध्याकाळी होळी पेटली. आग जोरात जळत होती. पण त्या आगीपेक्षा त्या दोघांच्या मनातील आग अजूनही विझलेली नव्हती. तेवढ्यात गावातली एक आजी पुढे आली. ती म्हणाली, होळी म्हणजे फक्त लाकडं जाळायची नसतात बाळांनो. आज जर राग, अहंकार आणि जुने वाद नाही जाळले, तर उद्याचे रंग फक्त चेहऱ्यावर राहतील, मनापर्यंत पोचणारच नाहीत. ते दोन शेजारी एकमेकांकडे पाहू लागले. पहिल्यांदाच रागापेक्षा लाज जास्त वाटली. एकाने पुढे जाऊन हात पुढे केला आणि त्या हातात रंग नव्हता, माफी होती. खरी होळी दुसऱ्या दिवशी रंगपंचमी आली. ह्यावेळी रंग उडवताना हसणं खोटं नव्हतं आणि मिठीही औपचारिक नव्हती. मुलांनी पाहिलं, होळी म्हणजे फक्त खेळ नाही, ती एक संस्कार आहे. होळी आपल्याला शिकवते, रंग बाहेरचे नाहीत, आधी आतले बदलले तरच सण खरा. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर ती मनात ठेवा, कारण सण दरवर्षी येतात, पण माणूस होण्याची संधी दररोज नसते.